भिवंडी तालुक्यातील खांडवल गावामध्ये पाटील परिवाराच्या वतीने कुलदेवताची महापूजा मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाली। कुलदेवताची महापूजेनिमित्ताने संपूर्ण गावामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या पालखी सोहळ्याला संपूर्ण पाटील परिवार मोठ्या जल्लोषाने एकत्र आले होते। विशेष म्हणजे संपूर्ण गावामध्ये मिरवणुकीचा हा प्रथमच कुलदेवतांचा हा पालखी सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये थाटामाटात पार पडला। संपूर्ण पाटील परिवार या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। विशेष म्हणजे संपूर्ण पाटील परिवाराने एकत्र येत संपूर्ण धार्मिक कार्यक्रम उत्तमरित्या पार पडले। कुलदेवतांच्या पालखी सोहळा तत्पश्चात संपूर्ण पाटील परिवाराने कुलदेवतांच्या कडे आपल्या पाटील परिवाराच्या उज्ज्वल व त्यासोबतच गावातील ग्रामस्थांच्या व गावाच्या विकासासाठी देखील कुलदेवतांकडे प्रार्थना केली आहे। सोबतच पाटील परिवाराचे ज्येष्ठ व्यक्ती यांनी आपली मनोगत देखील या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल व्यक्त केले आहे। काय सांगायचं? तसं पाहिलं तर प्रथम इथे उपस्थित असलेले सर्व माननीय वंदनीय आदरणीय पूजनीय आणि भक्तिमान माता या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेखा अशी आहे की बऱ्याच वर्षापूर्वीपासून काही अपरिहार्य कारणामुळे जवळजवळ 1984 पासून आमच्या कुलदैवताची थोडी जरा हे झालेली होती, दुफळी निर्माण झाली। त्याच्यामुळं ते एकत्रित होता आणि बरेच दिवस गेले, बरीच वर्षे गेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि ज्ञानोबा म्हणतात का सांडिसे कुळीचे धर्म, का सांडिसे गृहाश्रम, का सांडिसे कुळीचे कुळधर्म आहे ते वर्म वेगळेची। तर कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी। आता संतांना हे म्हणजे विठ्ठल आमची कुळीचे दैवत हे जरी असलं तरी प्रत्येकाचं कुलदैवत हे भिन्न भिन्न असतं समजा। पण याच्यामध्ये बराच कालावधी गेला, म्हणजे 84 पासून आमचं कुलदैवताचं सेवा काही आमच्या हातून घडली नव्हती। ती जवळजवळ 2018 मध्ये त्याचा उपक्रम चालू झाला। बरेच त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन आमच्या गावचे श्याम पाटील, प्रकाश पाटील वगैरे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम इथपर्यंत आला। त्याच्यानंतर विशेष सहकार्य म्हणजे आमचे पूर्ण ते सुधीर भाऊ पाटील आणि त्यांची काही सर्व सहकारी मंडळी दीपक वेखंडे आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी यांच्या मार्गदर्शनाने आणि हा जो आजचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने म्हणायला काही हरकत नाही, अगदी आनंदाने हा उत्सव साजरा झाला। त्याच्यानंतर मग काही मंडळी तुळजापूरला जाऊन आली 2 गाड्या, त्याच्यावर एक बस मग आम्ही इकडे जेजुरीला नेलेली आणि तिथून आल्यानंतर आता हा जो काही परिक्रमेचा पालखी सोहळा जो झाला मोठ्या थाटाने अगदी सर्वांनी आनंदाने त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी होऊन आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला। खरं म्हणजे यांचे फार आमच्यावर उपकार आहेत, कारण वाट लावणारे भरपूर भेटतात पण वाट सांगणारे दाखवणारे फार कमी असतात। वाट सांगे त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित। आणि हा दुरावलेला सगळा काही जो आमचा कुटुंब होता परिवार संपूर्ण तो एकत्रित आणण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे आणि सगळ्यांना एकत्रित आणून आणि हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे। अजूनही कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मंडळींना आमच्या परिवारातर्फे आम्ही त्यांना आग्रहाने कळकळीने विनंतीने सांगतो की कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही आणि हा जागरण गोंधळ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हो आमचं
एलकोट एलकोट जय मल्हार, एलकोट एलकोट जय मल्हार, पदो जनताचा जय बोल, तुळजा भवानी माते की जय, ओम श्री चैतन्य स्वामी कालीनाथ महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंग बली की जय. आपल्या खांडूळ गावामध्ये या ठिकाणी कुलदेवतांचा जो उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला. किती वर्षापासून आपल्या या साजरा करण्यात येतो.